समचलन आणि व्यस्त चलन या टॉपिक वरचा हा उदाहरण आहे आणि तो ट्रिक पद्धतीने कसा सोडवायचा हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. या उदाहरणामध्ये दिलेलं आहे की एका किल्ल्यावरती 150 सैनिक होते, तर त्यांना 45 दिवस पुरेल इतकं धान्य होतं. 10 दिवसानंतर 25 सैनिक ते सोडून गेलेत. ठीक आहे. तेव्हा आता ते धान्य त्यांना किती दिवस पुरेल अशा पद्धतीचं ते उदाहरण आहे. तर बघूया, आपण इथे लिहूया की जुने सैनिक किती होते आणि नवीन किती झाले, ह्या पद्धतीने असं मांडून घ्यायचं. ठीक आहे. तर मग जुने जे सैनिक होते ते 150 होते, 150 सैनिक होते आणि काही सैनिक 25 सैनिक तो किल्ला सोडून गेल्यामुळे तिथे 125 सैनिक उरले. ठीक आहे. आता सुरुवातीला ते धान्य त्यांना 45 दिवस पुरायचं. आता ते 10 दिवसानंतरच पाहणार आहेत, म्हणजे याचा अर्थ दिवसांमधला जो गॅप झाला तो आला. इकडे सैनिक लिहिले, इकडे दिवसांचं लिहायचंय. दिवसांचा जो गॅप आलाय तो आलाय 35. ठीक आहे. 45 दिवस सुरुवातीला होते, 10 दिवसानंतरच आहे, म्हणजे आता 45 दिवस राहिले. तर मग हेच जुन्या काळातले किती पुरणार ह्या पद्धतीने ही ट्रिक आहे. मग आता क्रॉस गुणाकार करायचा. 150 गुणिले 35 भागिले 125. मग 7 5 35, 25 5 25 असे 25 सक 150, 6 7 42, म्हणजे टोटल 42 दिवस पुरेल इतका धान्य साठा त्यांच्याकडे आहे. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर या ट्रिक नुसार 42